मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसांमध्ये एक फळ आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. ते म्हणजे टरबूज. उष्णतेमध्ये थंडावा देणारं आणि रसाळ असल्यामुळे टरबूज खायला सगळ्यांनाच आवडतं. सध्या बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याचे दरही कमी झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण ते जास्त प्रमाणात विकत घेतात आणि खातात. परंतु मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतक्या मोठ्या प्रमाणात टरबूज बाजारात कसं येतं? आजकाल टरबूज लवकर पिकवण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विविध प्रकारची फवारणी केली जाते. काही ठिकाणी तर टरबुजामध्ये इंजेक्शनद्वारे केमिकल्स टाकून ते कृत्रिमरित्या पिकवलं जातं. याशिवाय रासायनिक खतं आणि पेरेसाइट्सचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे टरबूज दिसायला सुंदर आणि गोड लागलं तरी त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही लोकांना टरबूज खाल्ल्यानंतर शरीरावर सूज येणे, ॲलर्जी होणे किंवा इतर त्रास जाणवू लागतात. त्यामुळे टरबूज खाताना योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कोणतं टरबूज नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे आणि कोणतं केमिकल्स किंवा इंजेक्शन वापरून तयार केलं आहे, हे ओळखणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य टरबूज निवडलं आणि योग्य प्रमाणात त्याचं सेवन केलं, तर तुम्हाला त्याचा फक्त फायदा होईल, नुकसान नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की टरबूज खाताना कोणत्या चुका टाळायच्या, शरीरावर सूज का येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक टरबूज कसं ओळखायचं. चला तर मग सुरुवात करूया. गोड, रसाळ आणि पिकलेलं टरबूज निवडण्यासाठी मी सांगते त्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रथम, पिवळा डाग तपासा, ज्यालाच फील्ड स्पॉट असंही म्हणतात. टरबूजाच्या तळाशी जमिनीला टेकलेल्या भागावर पिवळा किंवा मलईदार क्रीमी येलो डाग असावा. जर हा डाग पांढरा असेल तर ते कच्चं असू शकतं. त्याचबरोबर वजन देखील तपासा. आकाराने सारखी दिसणारी दोन टरबूज असल्यास ते जास्त जड वाटतं ते निवडा. जर टरबूज रसाळ असतं, आवाज ऐका, म्हणजेच साऊंड ऐका. टरबूजावर थाप मारून पहा. जर आवाज खोल म्हणजेच हॉलो येत असेल तर ते आतून पिकलेलं असतं. जर आवाज टणटण असा येत असेल तर ते कच्चं असू शकतं. रंग आणि चमक. टरबूजाचा रंग गडद हिरवा असावा आणि त्यावर चकाकी नसावी, म्हणजेच मॅट फिनिश नसावी. खूप जास्त चमकणारे टरबूज सहसा कच्चे असते. त्याचबरोबर देठ देखील तपासून पहा. टरबूजाचा देठ सुकलेला असावा. जर देठ हिरवा असेल तर ते लवकर तोडलेलं असू शकतं. त्याचबरोबर आकार. टरबूज एक समान आकाराचे असावे. त्यावर जास्त ओरखडे किंवा छिद्रे नसावेत. या टिप्स वापरून तुम्ही एक उत्तम टरबूज निवडू शकता. कारण आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे टरबूज पुरवतं. टरबूज हे जीवनसत्व ए आणि सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. रिकाम्या पोटी त्याचं सेवन केल्याने तुमच्या शरीराला ही आवश्यक पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे सर्वांगीण आरोग्य आणि स्वास्थ्य सुधारते. उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये ताजेतवाने होण्यासाठी टरबूज हे सर्वोत्तम फळ आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना मी टरबूज खाऊ शकते का, असे सर्वांचा प्रश्न असतो. तर प्रति सर्व्हिंग 19.3 किलो कॅलरी असल्याने योग्य प्रमाणात सेवन केल्यास हे वजन कमी करण्याच्या आहारात समाविष्ट होऊ शकते. पोटभर आणि कमी कॅलरीयुक्त जेवणासाठी यासोबत सॅलड किंवा रायता घ्या. अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्वे यांमुळे ते जेवणात किंवा नाश्ता म्हणून एक चांगला पर्याय ठरते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला फायदा होतो.